श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका ताईला आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. दरीत पडता पडता वाचला माझा मुलगा, स्वामींच्या विभूतीचा झाला चमत्कार. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव एक खिडकी उघडतो आणि त्या खिडकीतून येणारा प्रकाश म्हणजे श्रद्धा. जीवनात वादळं येतात, संकट येतात, माणसं दूर जातात, पण ज्यांच्या हृदयात स्वामी चरित्राचा दिवा पेटलेला असतो त्यांचा मार्ग कधीच अंधारात हरवत नाही. श्री स्वामी समर्थ. मी स्वाती योगेश टपाल, राहणार अंबरनाथ. गरिबीत जीवन जगताना किती अडचणी येतात हे फक्त अनुभवणाऱ्यालाच कळतं. बाहेरच्यांचे टोमणे, घरच्यांचे बोल, पैसा नाही, परिस्थिती साधारण, मन खचतं, पण स्वामींची आठवण झाली की पुन्हा उभं राहायला बळ मिळतं. माझा मोठा मुलगा लहानपणी खूप आजारी होता. 4थ्या वर्षी त्याला हृदयाचा त्रास सुरू झालता. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. 12व्या वर्षी डॉक्टरांनी सांगितले मुलगा आता पूर्ण बरा झाला आहे. आनंद झाला, पण अतिलाडामुळे तो चुकीच्या संगतीत जाऊ लागला. गरिबीची खंत त्याच्या मनात होती. आपणच गरीब का? आई-वडिलांसाठी हा सर्वात मोठा वेदनेचा क्षण असतो. ती भयानक रात्र आणि स्वामींची कृपा. दिनांक 10/2/2026 रोजी रागाच्या भरात मुलगा काकांची 4 चाकी घेऊन गेला. माझं हृदय धडधडत होतं. तो घराबाहेर पडण्याआधी मी त्याच्या कपाळाला स्वामींचं भस्म लावलं होतं व हात जोडून म्हटलं, स्वामी, तो माझा ऐकत नाही, आता तुम्हीच त्याला सांभाळा. मध्यरात्री तो घरी आला. घाबरलेला होता. मी पण त्याला काही न विचारता जेवण दिले. दुसऱ्या दिवशी दुपारी मुलगा एकटक बघत विचार करत होता. मी त्याला विचारले, काय झाले रे, कसला विचार करतो? मग मुलगा बोलू लागला, मम्मी, मी खूप वेगात 180च्या स्पीडने गाडी चालवत होतो. अचानक गाडीसमोर खूप मोठा साप आला. माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी दुसऱ्या दिशेने वळली. मी दरीत पडता पडता वाचलो. त्या क्षणी मला जाणवलं, हा केवळ योगायोग नव्हता, ही स्वामींची कृपा होती. जर मी त्याला स्वामींची विभूती लावली नसती तर कदाचित आज माझा मुलगा माझ्यासमोर नसता. या घटनेनंतर मुलगा शांत झाला. एक दिवस तो म्हणाला, श्रीमंतांघरी पैसा असतो पण देव नसतो, गरिबाच्या घरी देव असतो पण पैसा नसतो. हे ऐकून माझे डोळे पाणवले, कारण माझ्या मुलाच्या मनात देवाची ज्योत पेटली होती. स्वामी भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, ती म्हणजे पूर्ण समर्पण. जेव्हा जग आपल्याला दोष देतं तेव्हा गुरु आपल्याला धीर देतात. जेव्हा मुलं हातातून निसटतात तेव्हा गुरु त्यांना योग्य मार्ग दाखवतात. स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे आधार, स्वामी म्हणजे संकटात उभं राहण्याची ताकद. बाळा, वाईट संगती सुरुवातीला गोड वाटते पण शेवटी आयुष्य कडू करून टाकते. लक्षात ठेव, मित्र तेच जे तुला पुढं नेतात, जे चुकीच्या मार्गावर नेतात ते मित्र नसतात. तू रागात गाडी चालवत होतास, पण त्या क्षणी तुला वाचवणारी ताकद फक्त नशीब नव्हती, ती होती गुरुकृपा, श्री स्वामी समर्थ यांची कृपा. श्रीमंत होणे मोठेपण नाही, संस्कारवान होणं हेच खरं मोठेपण आहे. पैसा कमवता येतो, पण आईवडिलांचा विश्वास तुटला तर तो परत मिळवणं कठीण असतं. जीवनात कितीही पुढे जा, पण स्वामींचा हात कधी सोडू नकोस. मला माहीत आहे, तू मनाने खूप चांगला आहेस. चुका झाल्या असतील, पण तू चुकीचा नव्हतास. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. वाईट संगत, वाईट सवयी, चुकीचे निर्णय हे सगळं मागे सोड आणि नव्याने सुरुवात कर. असं काहीतरी कर की लोक बोट दाखवणार नाहीत, तर अभिमानाने तुझं नाव घेतील. आईवडिलांची मान खाली जाऊ देऊ नकोस, ती उंचवेल असं काम कर. बाळा, कधी आयुष्यात अडचण आली, कधी कामात अपयश आलं, कधी मन डगमगलं, तर लक्षात ठेव, आमच्या आधी तुझ्या मदतीला धावून येणारे माझे गुरु राया श्री स्वामी समर्थ आहेत. तू श्रद्धेने एकदा हाक मार, स्वामी तुझ्या हाकेला लगेच प्रतिसाद देतील. भूतकाळाने तुला ओळख दिली असेल, पण भविष्य तू स्वतः घडवणार आहेस. आज मी अभिमानाने सांगते, आमच्या घरात पैसा कमी असेल, पण स्वामींचं अस्तित्व मोठं आहे. धन्यवाद. स्वातीताईंना आलेला अनुभव खूपच छान आहे. श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्यही शक्य होते. स्वामींचा विश्वासच आपल्या मुलांचं खरं रक्षण करतो. जिथे
आईची प्रार्थना आणि स्वामींची कृपा असते तिथे संकटालाही मागे फिरावंच लागतं. स्वामी भक्ती कधी वाया जात नाही. ती योग्य वेळी चमत्कार घडवते. श्री स्वामी समर्थ.